नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डचे मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 8 डेटा हँडलिंग. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 17 to 20. The given line graph shows the marks scored by a student in different subjects. ओके, या ठिकाणी आपल्याला लाईन ग्राफ दिलेला आहे. एक्स ॲक्सिस काय डिनोट करतो आहे? सब्जेक्ट्स, इंग्लिश, मॅथ्स, हिंदी, जी के आणि ई व्ही एस, आणि वाय ॲक्सिस मार्क्स शो करतो आहे. ओके, इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहेत बघा, या ठिकाणी काय दिसतं आहे? 40. इंग्लिशमध्ये 40 मार्क्स आहेत. मॅथ्समध्ये 60. त्यानंतर हिंदीमध्ये 50. जी के बघा 40 आणि 50च्या मध्ये जी लाईन आहे तेवढे मार्क्स आहेत. 40 आणि 50मध्ये 10चा डिफरन्स आहे आणि ही जी मधली लाईन काय शो करते आहे? 45 मार्क्स शो करते आहे. जी केमध्ये किती मार्क्स आहेत मग? 45 आणि ई व्ही एसमध्ये 50 मार्क्स आहेत. ओके, यावर आधारित आता क्वेश्चन सॉल्व करूया. क्वेश्चन नंबर 17. व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल मार्क्स डीड ही स्कोर इन मॅथ्स? बघा, क्वेश्चन काय सांगितलेलं आहे? व्हॉट फ्रॅक्शन ऑफ टोटल मार्क्स डीड ही स्कोर इन मॅथ्स, म्हणजे टोटल मार्क्स आणि मॅथ्सचे मार्क्स यांचा फ्रॅक्शन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सगळ्यात अगोदर यासाठी काय करावं लागेल आपल्याला? सगळ्या सब्जेक्टमध्ये किती मार्क्स आहेत टोटल मार्क्स काढून घ्यावे लागेल. टोटल मार्क्स इज इक्वल टू इंग्लिशमध्ये किती आहे? 40, मॅथ्स 60 प्लस हिंदीमध्ये 50, जी के 45 प्लस ई व्ही एसमध्ये 50. 60 प्लस 40 100, 100 50 प्लस 50 100, 100 प्लस 100 200, 200 प्लस 45 245. टोटल मार्क्स किती आहेत? 245. आणि मॅथ्समध्ये मिळालेले मार्क्स किती आहेत? 60. ओके, आपल्याला याचं काय काढायचं आहे? मॅथ्समध्ये मिळालेले मार्क्स डिवाइड बाय टोटल मार्क्स यांचं फ्रॅक्शन काढायचं आहे. तर फ्रॅक्शन इज इक्वल टू काय येईल? मॅथ्समध्ये मिळालेले मार्क्स डिवाइड बाय टोटल मार्क्स. चला तर मग आता ह्या फ्रॅक्शनला सिम्पल फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करूया, इक्वॅलेंट काढूया. बघा, 3च्या टेबलमध्ये 3ने कंप्लीट भाग नाही जाणार, कारण की याची सम 11 येते आहे. त्यानंतर 2ने जाणार नाही, कारण की 2 खाली हा ऑड नंबर आहे. 2 3, त्यानंतर 5ने भाग जातो का बघूया. हो, येस, या ठिकाणी 0 आहे, या ठिकाणी 5 आहे, म्हणजे 5ने दोघांना कंप्लीट भाग जाईल. ओके, 5 1 जा 5, 5 2 जा 10, 5 4 जा 20, 5 9 जा 45. 12 डिवाइड बाय 49. पुन्हा याला अजून भाग जाऊ शकतो का? नाही. न्यूमरेटरमध्ये इवन नंबर आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये ऑड नंबर मिळाला आहे. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? 12/49. येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. तर काय मिळालं मग आपल्याला? फ्रॅक्शन 12/49. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 18. टोटल मार्क्स स्कोर इन हिंदी अँड ई व्ही एस टुगेदर इज. ओके, हिंदी आणि ई व्ही एस सब्जेक्टमध्ये टोटल किती मार्क्स आहेत? हिंदीमध्ये 50, ई व्ही एसमध्ये 50. 50 प्लस 50 100 मार्क्स. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 100? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इन विच सब्जेक्ट डीड ही स्कोर दी मोस्ट? सगळ्यात जास्त स्कोर कोणत्या सब्जेक्टमध्ये झालेला आहे? बघा, सगळ्यात जास्त मार्क्स कोणत्या सब्जेक्टमध्ये दिसत आहेत? मॅथ्समध्ये. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर मॅथ्स? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20.
हाऊ मच लेस मार्क्स डीड ही स्कोर इन इंग्लिश दॅन इन जी के. ओके, इंग्लिशमध्ये किती मार्क्स आहे 40, जी केमध्ये किती आहेत 45. तर जी केपेक्षा इंग्लिशमध्ये किती मार्क्स कमी आहेत हे काढण्यासाठी काय करावं लागेल 45 मायनस 40. 5 मार्क्स जी केपेक्षा इंग्लिशमध्ये कमी आहेत. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 5? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट सेक्शन पाहूया, अचिव्हर सेक्शन. त्यातील क्वेश्चन नंबर 21. द गिवन डबल बार ग्राफ शोज द नंबर ऑफ डिफरंट आयटम्स सोल्ड इन दी मंथ ऑफ जानेवारी अँड फेब्रुवारी इन अ शॉप. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला आता डबल बार ग्राफ दिलेला आहे. या ठिकाणी ब्ल्यू बार ग्राफ काय शो करतो आहे जानेवारी मंथ, आणि लाईनवाला बार ग्राफ काय शो करतो आहे फेब्रुवारी मंथ. ओके, तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, बार ग्राफ काय शो करतो आहे नंबर ऑफ डिफरंट आयटम्स सोल्ड इन दी मंथ ऑफ जानेवारी अँड फेब्रुवारी इन दी शॉप. ओके, एक शॉप आहे, त्या शॉपमध्ये नंबर ऑफ आयटम्स आहेत. क्रिकेट बॅट्स आहे, व्हॉलीबॉल्स आहे, फुटबॉल आहे, टेनिस रॅकेट्स आहेत. ते जानेवारी आणि फेब्रुवारी मंथमध्ये सोल्ड केलेले आहेत. तर या ठिकाणी वाय ॲक्सिस काय डिनोट करतो आहे सोल्ड आयटम्स, म्हणजे जानेवारी मंथमध्ये क्रिकेट बॅट्स किती सोल्ड झाले आहेत 20. त्यानंतर फेब्रुवारी मंथमध्ये 30 बॅट्स सोल्ड झाले आहेत. व्हॉलीबॉल्स जानेवारी मंथमध्ये 25 सोल्ड झाले आहेत. त्यानंतर फेब्रुवारी मंथमध्ये 15. फुटबॉल्स जानेवारी मंथमध्ये किती सोल्ड झाले आहेत 35, आणि फेब्रुवारी मंथमध्ये 40. टेनिस रॅकेट्स जानेवारी आणि फेब्रुवारीमध्ये सेम सोल्ड झालेले आहेत 20. ओके, आता या ठिकाणी आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, स्टडी द ग्राफ केअरफुली अँड सिलेक्ट दी करेक्ट ऑप्शन. ओके, आपण ग्राफचा स्टडी केअरफुली केलेला आहे. आता या 4 ऑप्शन्स दिले आहेत, त्या 4 ऑप्शन्समधून करेक्ट ऑप्शन कोणता आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. पहिलं ऑप्शन दिलेलं आहे, टोटल नंबर ऑफ व्हॉलीबॉल्स सोल्ड इज 10 लेस दॅन द टोटल नंबर ऑफ क्रिकेट बॅट्स सोल्ड. ओके, बघा काय म्हटलं आहे, टोटल नंबर ऑफ व्हॉलीबॉल्स टोटल नंबर ऑफ व्हॉलीबॉल्स म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी मंथमध्ये टोटल नंबर ऑफ व्हॉलीबॉल्स किती सोल्ड झाले आहे ते काढण्यासाठी काय करावं लागेल 25 + 15 40. टोटल 40 व्हॉलीबॉल्स सोल्ड झालेले आहेत. इज 10 लेस दॅन द टोटल नंबर ऑफ क्रिकेट बॅट्स सोल्ड. ओके, क्रिकेट बॅट किती सोल्ड झालेले आहेत 20 + 30 50. ओके, परत एकदा मी ऑप्शन रीड करते. द टोटल नंबर ऑफ व्हॉलीबॉल सोल्ड इज 10 लेस दॅन द टोटल नंबर ऑफ क्रिकेट बॅट्स सोल्ड. येस, बघा क्रिकेट बॅट्स किती सोल्ड झालेले आहेत 50 आणि व्हॉलीबॉल्स किती सोल्ड झाले आहेत 10. तर क्रिकेट बॅट्स ह्या व्हॉलीबॉल्सपेक्षा 10ने जास्त सोल्ड झालेले आहेत. ओके, तर या ठिकाणी जे दिलेलं आहे की व्हॉलीबॉल्स हे 10ने क्रिकेट बॅट्सपेक्षा कमी सोल्ड झालेले आहेत. येस, करेक्ट आहे हे सेंटेन्स. 50 - 40 जर केलं तर डिफरन्स काय मिळाला 10, म्हणजे दिलेला ऑप्शन ए हा करेक्ट ऑप्शन आहे. ओके, ऑप्शन बी बघूया. टोटल नंबर ऑफ फुटबॉल सोल्ड इन 2 मंथ इज 75. ओके, फुटबॉल 2 मंथ्समध्ये फुटबॉल 75 सोल्ड झालेले आहेत असं यांचं म्हणणं आहे. बघा जानेवारी मंथमध्ये 35 सोल्ड झाले होते आणि फेब्रुवारीमध्ये 40. 35 + 40 75, म्हणजे दिलेलं सेकंड स्टेटमेंट पण कसं आहे करेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, ऑप्शन सी चेक करूया. नंबर ऑफ टेनिस रॅकेट्स सोल्ड इन जानेवारी इज मोर दॅन दॅट ऑफ क्रिकेट बॅट सोल्ड इन फेब्रुवारी. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, जानेवारी मंथमध्ये टेनिस रॅकेट्स किती सोल्ड झाले आहेत ते पाहूया. टेनिस रॅकेट्स जानेवारी मंथमध्ये 20 सोल्ड झालेले आहेत. त्यानंतर क्रिकेट बॅट्स सोल्ड इन फेब्रुवारी मंथमध्ये
क्रिकेट बॅट्स किती सोल्ड झालेले आहेत? 30. ओके, बघा सेंटेन्स पुन्हा एकदा रीड करते. काय म्हणतायत? नंबर ऑफ टेनिस रॅकेट सोल्ड इन जानेवारी इज मोर दॅन दॅट ऑफ क्रिकेट बॅट्स सोल्ड इन फेब्रुवारी. दिलेलं स्टेटमेंट कसं आहे? रॉंग स्टेटमेंट आहे. ते काय म्हणत आहेत की टेनिस रॅकेट्स हे क्रिकेट बॅट्सपेक्षा जास्त सोल्ड झाले आहेत. तसं आहे का? नाही. सेंटेन्स कसं पाहिजे होतं? नंबर ऑफ टेनिस रॅकेट सोल्ड इन जानेवारी इज लेस दॅन दॅट ऑफ क्रिकेट बॅट सोल्ड इन फेब्रुवारी. या ठिकाणी लेस दॅन पाहिजे होतं. ओके, तर दिलेलं सी स्टेटमेंट हे इनकरेक्ट स्टेटमेंट आहे. ओके, ऑप्शन डी चेक करूया. बोथ ए अँड बी. बोथ ए अँड बीचा मिनिंग आहे की ऑप्शन ए आणि बी हे दोघं करेक्ट ऑप्शन्स आहेत. येस, या ठिकाणी ऑप्शन ए आणि बी हे दोघं करेक्ट ऑप्शन्स आहेत. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल मग? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. द गिवन लाईन ग्राफ शोज दी हॉबीज ऑफ स्टुडंट्स इन क्लास 5 इन ऑल सेक्शन. स्टडी इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. बघा, या ठिकाणी आपल्याला लाईन ग्राफ दिलेला आहे आणि वाय ॲक्सिस नंबर ऑफ स्टुडंट्स डिनोट करतो आहे आणि एक्स ॲक्सिस हा त्यांच्या हॉबीज डिनोट करतो आहे. रीडिंग किती मुलांना आवडतं? किती स्टुडंट्सला आवडतं? 30. त्यानंतर स्पोर्ट्स खेळायला किती स्टुडंट्सला आवडतं? 50. म्युझिक शिकायला किती जणांना आवडतं? 20. आर्ट करायला 40 स्टुडंट्सला आवडतं आणि डान्स करायला 10 स्टुडंट्सला आवडतं. ह्या स्टुडंट्सच्या हॉबीज दिलेल्या आहेत आणि वाय ॲक्सिस नंबर ऑफ स्टुडंट्स डिनोट करतो आहे. ओके, यात पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. हाऊ मेनी मोर स्टुडंट लाईक स्पोर्ट्स दॅन डान्स. ओके, स्पोर्ट्स किती स्टुडंट्सला खेळायला आवडतं आहे? 50. आणि डान्स किती जणांना करायला आवडतो आहे? 10. तर असे किती स्टुडंट्स आहेत की ज्यांना डान्सपेक्षा स्पोर्ट्स खेळायला जास्त आवडतं? हे काढण्यासाठी काय करावं लागेल? 50 - 10 40. ओके, पहिल्या स्टेटमेंटचं आन्सर आहे 40. ऑप्शनमध्ये आहे का? येस, ऑप्शन ए आणि बीमध्ये दिसतं आहे. ऑप्शन सी आणि डी एलिमिनेट. ओके, सेकंड स्टेटमेंट चेक करूया. हाऊ मेनी लेस स्टुडंट्स लाईक रीडिंग दॅन म्युझिक अँड डान्स टुगेदर. ओके, म्युझिक आणि डान्स किती स्टुडंट्सला आवडतं आहे? 20 + 10 30. आणि रीडिंग किती स्टुडंट्सला आवडतं आहे? 30. ओके, स्टेटमेंट काय दिलं आहे? हाऊ मेनी लेस स्टुडंट्स लाईक रीडिंग दॅन म्युझिक अँड डान्स टुगेदर. तर हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? क्वेश्चनचा मिनिंग असा आहे की म्युझिक आणि डान्स मिळून जे नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत ते त्यांना कितीने रीडिंग करणाऱ्या स्टुडंट्सपेक्षा ते कितीने कमी आहेत हे काढायचं आहे. तर 30 - 30 केलं तर काय येईल आन्सर? 0. कारण की डान्स आणि म्युझिक करणारे 30 स्टुडंट्स आहेत आणि रीडिंग करणारे 30 आहेत. तर यांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर आन्सर काय मिळतं आहे? 0. सेकंड स्टेटमेंटचं आन्सर आहे 0. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? ए आणि बीमध्ये सेकंड स्टेटमेंटचं आन्सर 0. येस, ऑप्शन एमध्ये दिसतं आहे. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 23. द गिवन लाईन ग्राफ शोज द नंबर ऑफ स्टुडंट इन डिफरंट क्लासेस ऑफ अ स्कूल. स्टडी इट केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. या ठिकाणी आपल्याला लाईन ग्राफ दिलेला आहे. वेगवेगळ्या क्लासेसमध्ये शिकणारे मुलं आहेत. डिफरंट क्लासेस दिलेले आहेत आणि नंबर ऑफ स्टुडंट्स दिलेले आहेत. ओके, 5th स्टँडर्डमध्ये किती स्टुडंट्स आहेत? 60. 6th स्टँडर्डमध्ये 50 स्टुडंट्स आहेत. 7th स्टँडर्डमध्ये 40 आणि 8th स्टँडर्डमध्ये 70 स्टुडंट्स आहेत. ओके, आपल्याला पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. हाऊ मेनी टोटल स्टुडंट्स आर देअर इन दी 4 क्लासेस. 4 क्लासेसमध्ये टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत? तर पहिल्या 5th क्लासमध्ये 60 स्टुडंट्स आहेत. त्यानंतर 6मध्ये 50, 40 आणि 70 ह्या सगळ्यांची
आपल्याला सम करायची आहे. 60 + 50 110, 70 + 40 110, 110 + 110 220. याची सम काय मिळाली 220. टोटल नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत 220. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, ऑप्शन ए आणि सी मध्ये पहिल्या स्टेटमेंटचा आन्सर 220 आलेला आहे. यावरून ऑप्शन बी आणि ऑप्शन डी एलिमिनेट. सेकंड स्टेटमेंट दिला आहे डॅश डॅश fewer स्टुडंट्स आर देअर इन क्लास 6 दॅन स्टुडंट्स हू आर इन क्लास 8. ओके, 6 क्लासमध्ये नंबर ऑफ स्टुडंट्स किती आहेत 50 आणि 8 क्लासमध्ये 70. तर क्लास 8पेक्षा क्लास 6मध्ये कितीने स्टुडंट्स कमी आहेत ते काढण्यासाठी काय करावं लागेल 70 - 50. काय येईल आन्सर 20. सेकंड स्टेटमेंटचा आन्सर आहे आपला 20. ऑप्शन सी मध्ये आन्सर दिसतं आहे. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय मिळाला मग आपल्याला ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन मिळाला. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 24. द बार ग्राफ शोज द नंबर ऑफ पेंटिंग सोल्ड in an art gallery. Study it carefully and find the value of P + Q + R. ओके, आपल्याला या ठिकाणी बार ग्राफ दिलेला आहे. त्यात वीकमधले डेज दिलेले आहेत आणि वाय ॲक्सिस नंबर ऑफ पेंटिंग सोल्ड्स शो करता आहे. आणि आपल्याला कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे P + Q + Rची. ओके, या ठिकाणी मंडेला किती पेंटिंग सोल्ड झाल्या आहेत 16, ट्यूजडेला 24, थर्सडेला 20, फ्रायडेला 12 आणि संडेला पण 12 पेंटिंग सोल्ड झालेल्या आहेत. ओके, या ठिकाणी आपल्याला पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे पी पेंटिंग वेअर सोल्ड ऑन संडे. संडेला किती पेंटिंग सोल्ड झालेले आहेत तर 12. याचा आन्सर काय येईल 12 पीचं. त्यानंतर द नंबर ऑफ पेंटिंग सोल्ड ऑन मंडे अँड ट्यूजडे टुगेदर इज. ओके, मंडे आणि ट्यूजडे, मंडेला 16 पेंटिंग सोल्ड झालेले आहेत आणि ट्यूजडेला 24. टोटल किती झाले 40. तर क्यूचं आन्सर काय मिळालं 40. ओके, टोटल पेंटिंग वेअर सोल्ड इन 5 days. 5 daysमध्ये टोटल नंबर ऑफ पेंटिंग्स किती सोल्ड झाले आहेत तर आपल्याला या सगळ्यांची सम करावी लागेल. 16 + 24 + 20 + 12 + 12. 6 + 4 10, 10 + 4 14, कॅरी 1, 1 + 1 2, 2 + 2 4, 4 + 2 6, 6 + 1 7, 7 + 1 8, 84. ओके, तर आरचं आन्सर काय मिळालं 84. आपल्याला काय सांगितलेलं आहे कसली व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे P + Q + R. P + Q + R इज इक्वल टू व्हॉट. पीची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला 12, क्यूची व्हॅल्यू 40 आणि आरची व्हॅल्यू 84. या सगळ्यांची काय करावी लागेल आपल्याला सम. 2 + 4 6, 4 + 1 5, 8 + 5 13. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 136. येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 25. द गिवन बार ग्राफ शोज द अमाऊंट ऑफ मनी a fruit seller earn in a week by selling fruit in his shop. If the cost of each fruit is same, then the cost of 1 dozen oranges is. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक बार ग्राफ दिलेला आहे आणि तो बार ग्राफ काय शो करतो आहे द अमाऊंट ऑफ मनी ऑफ फ्रूट सेलर अर्न इन अ वीक. एका वीकमध्ये फ्रूट सेलरने ॲपल्स
हे 200 रुपीजला विकले आहे. ऑरेंजेस 200ला, वॉटरमेलन 100 रुपीजला, पायनॅपल्स 250 रुपीजला आणि अदर फ्रूट्स हे 350 रुपीजला सोल्ड केलेले आहेत. तर आपल्याला काय काढायचं आहे, इफ द कॉस्ट ऑफ ईच फ्रूट इज सेम, जर सपोज सगळ्या फ्रूट्सची कॉस्ट ही सेम असेल, देन द कॉस्ट ऑफ 1 डझन ऑरेंजेस इज, तर 1 डझन ऑरेंजची प्राईस काय असेल. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला काय सांगता आहेत, प्रत्येक फ्रूटची कॉस्ट ही सेम आहे असेल तर, पण या ठिकाणी बार ग्राफमध्ये डिफरंट फ्रूट्सची प्राईस ही डिफरंट दिलेली आहे. तर आपल्याला एका म्हणजे सेम कॉस्ट कन्सिडर करून एका फ्रूटची प्राईस काढावी लागेल आणि त्यावरून आपल्याला 1 डझन ऑरेंजेसची प्राईस काढता येईल नंतरून. ओके, बघा काय करायचं आहे या क्वेश्चनमध्ये, लक्षात घ्या. सगळ्यात अगोदर मी ॲपल्स कितीला विकले गेले आहेत, 200 रुपीजला, या सगळ्यांची सम करून घेते. ऑरेंजेस 200 रुपीजला, वॉटरमेलन 100, पायनॅपल्स किती रुपीजला सोल्ड झालेले आहेत, 250 रुपीज, आणि अदर फ्रूट्स 350 रुपीजला सोल्ड झालेले आहेत. टोटल किती रुपीजला ऑल फ्रूट्स सोल्ड झाले आहेत ते काढून घेऊया. 3 + 2 5, 5 + 1 6, 6 + 2 8, 8 + 3 11. तर हे जे दिलेले ग्राफमध्ये ऑल फ्रूट्स आहेत हे किती रुपीजला सोल्ड झालेले आहेत. टोटल कॉस्ट 1100 रुपीज. ओके, जर सपोज प्रत्येक फ्रूटची कॉस्ट ही सेम असेल, देन द कॉस्ट ऑफ 1 डझन ऑरेंजेस. ओके, टोटल नंबर ऑफ फ्रूट्स या ठिकाणी आपल्याला नोट दिलेली आहे. टोटल नंबर ऑफ फ्रूट्स किती आहेत, नंबर ऑफ फ्रूट्स 100. 100 फ्रूट्स हे 1100 रुपीजला सोल्ड केलेले आहेत. तर यावरून आपल्याला 1 फ्रूटची प्राईस काढता येईल. 1 फ्रूटची प्राईस काढण्यासाठी काय करावं लागेल, नंबर ऑफ टोटल कॉस्ट डिवाइड बाय नंबर ऑफ फ्रूट्स. ओके, यावरून एका फ्रूटची कॉस्ट निघाली. एक फ्रूट किती रुपीजला सोल्ड केलं आहे, 11 रुपीजला. 1 फ्रूट 11 रुपीजला सोल्ड झालं आहे. तसं 1 डझन ऑरेंजेस, 1 डझन ऑरेंजेस किती रुपीजला सोल्ड होते. आता आपल्याला माहिती आहे 1 डझनमध्ये नंबर ऑफ फ्रूट्स किती येतात, 12. ओके, एका फ्रूटची प्राईस आपण काढलेली आहे, त्यावरून आपण 12 फ्रूट्सची प्राईस काढू शकतो. 12 फ्रूटची प्राईस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, 12 × 11. त्यावेळेस 1 डझन ऑरेंजची प्राईस निघेल 12 × 11. 11 × 2 = 22, कॅरी 2, 11 × 1 = 11 + 2 13, 132 रुपीजला 1 डझन ऑरेंजेसची प्राईज असेल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 132? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.